मस्त अशी या बाजारामध्ये छान संत्री आलेली आहे या सीझनला थंडीमध्ये. तर खूप छान असतात चवीला. तर आज मस्त आपण संत्र्यापासून छान अशी मस्त जेली वड्या करणार आहोत संत्र्याच्या. तर चला त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया काय काय लागतं. हे बघा, माझ्याकडे 4 संत्री आहे. तर ती अशी कापून घ्यायची आहेत आपल्याला अर्धी अर्धी करून, आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर ही अशी संत्री घ्यायची आपल्याला, छान धुवून स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि अशी कट करायची ती अर्धी. अशी कट करून घ्यायची आपल्याला आणि सगळी अशी संत्री कट करून मग त्याचा आपल्याला रस काढायचा आहे. हे बघा, आणि जेवढा रस होईल तेवढा आपल्याला वाटीने मोजून घ्यायचा आहे. असा सुद्धा पिळून पण असा रस पण निघतो. पूर्ण आपल्याला हा सगळा रस गर वगैरे सगळा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, असं पिळून पण होतो. तर मी असा सगळा रस काढून घेते. आपल्या 4 संत्र्यांचा मस्त असा रस काढून झाला आहे. आणि हे पण पूर्ण हे करून घ्यायचं. बी बघा सगळं वरती चाळणीत आहे. हे बघा, पूर्ण आपला रस काढून झालेला आहे. आता हा काय करायचा, आपल्याला मोजून घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला साखर वगैरे थोडी घालायची आहे. त्यामुळे हा रस मोजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता ह्या बिया वगैरे सगळं टाकून द्यायचं आहे आपल्याला. आता आपण काय करूया, हा रस मोजून घेऊया. ह्या वाटीने कुठली एक वाटी ठेवायची. तर किती वाटी भरतोय आपण बघूया. हा पूर्ण 1 वाटी आणि थोडासा वरती आहे. 1 वाटी आणि थोडासा वर आहे, म्हणजे 1.25 वाटी आहे. तर मी परत याच्यातच ओतते आणि त्याप्रमाणे आपल्याला साखर घालायची आहे. दुसरं भांडं काय घेत नाही मी, हेच भांड्यामध्ये घेते. याच्यात पाव वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचंय. आणि पाव वाटी साखर घालायची आहे. आणि हे सगळं छान मिक्स करायचं एकजीव. कारण आपण कॉर्नफ्लॉवर घातलंय ना, सगळं एकजीव करून घ्यायचंय. हे पूर्ण एकजीव करून घेते मी. आता कढई गरम करत ठेवली आहे आणि हे जे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे घातलेलं आहे ते सगळं आपल्याला याच्यात ओतायचं आहे. काही तेल तूप वगैरे आधी घालायचं नाही. आणि हे साखर वगैरे नाही विरघळली तरी ती आता विरघळून जाणार. आणि हे सतत आपल्याला हलवायचं आहे. सतत ढवळत राहायचं आहे घट्ट होईपर्यंत. आणि इथे मी पाव वाटी तूप घेतलेलं आहे. ते थोड्या वेळाने मी सांगते कधी घालायचं ते. आता हे सतत आपण हलवत राहायचंय. आता एक 5 मिनिटात ते घट्ट झालेलं आहे. आपण थोडं थोडं तूप घालायचं, एकदम नाही घालायचंय. आता मी 2 चमचे घालते. आणि जरा कलर घालूया खायचा. हे पहा, आपलं मगाशी तूप 2 चमचे घातलं होतं ते पूर्ण याच्यामध्ये मिसळून गेलेलं आहे. आता परत आपल्याला थोडंसं 2 चमचे तूप घालायचं आहे. मस्त अशी जेली वड्या होणार आहेत आपल्याला. ऑरेंज जेली वड्या होणार आहेत. आणि हे तूप पूर्णपणे ते पीत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचंय चांगलं. आपण 4 चमचे, पहिले 2 आणि आत्ताचे 2, 4 चमचे घातलेले आहेत. आणि हे छान आपलं पूर्ण तूप पेईपर्यंत आपण ते छान हलवून घ्यायचंय. आता आपण थोडीशी वेलची पूड घालूया चवीनुसार. बघा, आता घट्ट गोळा होत आलेला आहे त्याचा. ते जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान हलवून घ्यावं लागतं तूप टाकल्यानंतर पण. आणि छान तो आता फिरायला पण लागलेला आहे.
छान आपल्या जेलीच्या वड्या मस्त पडणार आहेत. ऑरेंज जेलीच्या वड्या तुम्ही असाही जरी खाल्ला तरी तो छान लागणार आहे. पूर्ण आपला अजून एक 5-6 मिनिटं आपण छान आलटून पलटून घ्यायचं आहे. आता बघा आपण 1.25 वाटी होता आपला रस, तर आपल्याला एक 4 चमचे तूप लागलेलं आहे. बाकी याच्यात विशेष असं काही नाही आहे. आता 4 चमचे तूप लागलेलं आहे आणि आता ते तूप छान सोडत आहे. त्यामुळे आता आपल्याला परत तूप घालायची गरज नाही आहे. आणि हे छान असं अजून एक 5 मिनिटं होऊन द्यायचं. जवळजवळ मला एक 17-18 मिनिटं झालेली आहे छान गोळा होईपर्यंत. आणि छान त्याचं असं मस्त अशी गोळी झाली पाहिजे अशी. हा जेलीचाच प्रकार होतो हा. जेलीच्या छान अशा वड्या आपल्याला पाडायच्या आहेत. तुम्ही असंही जरी नुसतं नाही जरी वड्या केले ना, असंही खाल्लं ना तरी चवीला खूप सुंदर लागणार आहे. आता आपलं होतच आलेलं आहे. तोपर्यंत इथे आपण तयारी करून घेतली आहे. बटर पेपरला तूप लावलेलं आहे आणि याच्यात मगजच्या बी घातलेला आहे. तुम्ही पाहिजे तर तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता. मी फक्त मगजचे बिया घातलेल्या आहेत. आणि आता हा आपल्याला ओतून घ्यायचा आहे. आपला झालेला आहे. तुम्ही बघा हा छान गोल गोल फिरतोय मस्त. आपला तयार झालेला आहे. 1 वाटीचा एवढा झालेला आहे. तुमच्याकडे जेव्हा जास्त संत्र असतील तेव्हा तुम्ही भरपूर करा. आणि कधी कधी हळदी कुंकाला ह्याला गुरुवारच्या हळदी कुंकाला भरपूर असे संत्र येतात, त्यावेळी काय करायचं तर असं तुम्ही करू शकता. बघा आता पूर्ण आपला हा गोल गोल गोळा झालेला आहे. फिरतोय मस्त तो कढईत. आता आपण काढून घ्यायचा आहे त्याला. आता आपण ह्या भांड्यात काढून घेऊया हा गोळा. बघा सगळ्याच्या सगळ्या निघालाय. बघा जेली सारखं दिसतंय ना. खूप गरम आहे आणि हे पांगून घ्यायचं पटापट. आणि थोड्या जाडच ठेवायच्यात या. आणि याच्यावर आपल्याला थोडंसं मगज बी घालायचं आहे वरून पण. एक अर्धा तास आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. हे बघा आता छान असं आपलं संत्र्याच्या वड्या तयार होतील. एकदम सुकलंय. मी काय केलं, एक अर्ध्या तासाने त्याला फ्रीजमध्ये हे केलं आणि एक अर्ध्या तासात तो छान फ्रीजमध्ये सेट झाला. छान सुकला गेला. हाताला अजिबात हे लागत नाहीये. आता आपण काय केलं, ह्याच्यावर घालून बटर पेपरमध्ये पटकन ते निघालेलं आहे. आता आपण याच्या वड्या कट करूया. आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या कट करायच्या आहेत. मस्त असं केक सारखा झालाय तो. हे बघा आता याला जसं आपल्याला आकार द्यायचा आहे तसे आपण वड्या कापून घ्यायच्या. छोट्या मोठ्या जशा हव्यात तशा. हे 1 वाटीच्या आपण बनवल्या होत्या, 1.25 वाटीच्या. आता याचे आपल्याला हवे तसे पीसेस करून घ्यायचे. हे बघा हा हे बघा तुम्ही बघू शकता इतक्या सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अशा सगळ्या कापून घ्यायच्यात. बघा छान झालेल्या आहेत. अगदी लुसलुशीत झाल्यात. आता अशाच मी सगळ्या कापून घेते. हे बघा मस्त अशा एक आपल्या 1.25 वाटीचे छान जवळजवळ 7-8-9 पीस पडलेले आहेत वडीचे. आणि इतकी सुंदर झालेली आहे वडी. मी तुम्हाला जवळून पण दाखवते. मस्त अशी वडी झालेली आहे आपली. अगदी लुसलुशीत झालेली आहे मस्त अशी. जसा आपला बॉम्बे करायचा हलवा खातो आपण त्या टाईपमध्ये आपण वडी केलेली आहे. आणि मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. मी इथे एक छोटासा एक पीस ठेवला आहे माझ्यासाठी, तो मी तुम्हाला खाऊन दाखवते. हे बघा कशी लागते ते मी सांगते.
एकदम मऊसूद आणि मस्त अशी त्याला संत्र्याची चव येते. छान आंबट गोड झालेली आहे. नक्की ही रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. मस्त आपल्या संत्र्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. मग आता बघताय काय, घ्या करायला. संत्री असा थंडीमध्येच मिळतात. बाय बाय.